आज आपण श्रीरामनवमी का व कशी साजरी करतात याबद्दल माहिती पाहणार आहोत. श्रीरामनवमी ही एक हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची सण आहे, जी भगवान श्रीरामांच्या जन्मदिनाच्या रूपात साजरी केली जाते. पौराणिक ग्रंथानुसार श्रीरामांचा जन्म अयोध्या नगरीत राजा दशरथ व राणी कौशल्य यांच्या पोटी झाला आणि तोच दिवस म्हणजे चैत्र शुद्ध नवमी म्हणून साजरा केला जातो, जी वसंत ऋतूमध्ये येते. भक्त घरात किंवा मंदिरात श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजा करतात. त्यात श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची आरती व स्तोत्र पठण केले जाते. या दिवशी संपूर्ण रामायणाचे किंवा रामचरितमासाचे वाचन केले जाते. काही ठिकाणी अखंड रामायण पारायण असते. अनेक ठिकाणी श्रीरामाच्या जन्मातील प्रसंग झाकी तयार केली जाते आणि त्याची शोभायात्राही काढली जाते. काही भक्त या दिवशी उपवास करतात, फळे, दूध व नैवेद्य खाऊन व्रत साजरे करतात. दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्मसमय म्हणून मानला जातो. त्यावेळी मंदिरात किंवा घरी विशेष पूजा, शंखध्वनी, घंटनाद आणि गाणी भजन गात श्रीरामांचा जन्म साजरा केला जातो. पूजेनंतर प्रसाद, पंचामृत, खीर, पुरणपोळी, फलाहार वाटप केला जातो.